सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या या लक्ष कर अकॅडमी ऑनलाईन क्लासमध्ये। मित्रांनो, आपण वंदे भारतचा आपला पहिला दिवस होता काल, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं याचं रिव्हिजन करून घेऊया। पहिल्यांदा आपण टॉपिक नंबर 1 सुरू केलाय, तो कोणता केलाय? संख्या आणि संख्याशास्त्र। तर आपण संख्यांची ओळख करून घेतली आहे की नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात आणि नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात। त्यानंतर पूर्ण संख्या बघितले, पूर्णांक संख्या बघितले, अपूर्णांक संख्या बघितले, क्रमवार संख्या बघितले आणि त्यानंतर क्रमिक संख्या बघितले, विरुद्ध संख्या सुद्धा बघितले। हे तुम्हाला मी म्हटलं की बाबा हे महत्वाचं आहे, ठीक आहे। विरुद्ध संख्या म्हणजे काय? ज्या दोन संख्यांची बेरीज ही शून्य येते। लक्षात घ्या, वजाबाकी शून्य येत असते परंतु बेरीज शून्य कधी येते असं ऐकलं का नाही? ते कधी येतं, कसं येतं हे बघा, ठीक आहे। त्यानंतर समसंख्या आपण बघितलं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असतं। विषम संख्या बघितलं, त्यानंतर चौरस संख्या आपण बघितलं, ठीक आहे। त्यानंतर आपण चौरस संख्या आपण बघितलं। लक्षात घ्या, त्याच्यामध्ये आपण एक बघितलं ते म्हणजे घन संख्या आणि इथे येऊन आपण थांबलो होतो, ठीक आहे। काल थोडासा पहिला दिवस असल्यामुळे तुम्हाला इंट्रोडक्शन देण्यामध्ये थोडासा वेळ गेला, भरपूर काही गोष्टी गेल्या, ठीक आहे। बर, कोणी कोणी आणखीन फॉर्म भरला असेल तर त्यांनी फॉर्म भरून घ्या। तुम्हाला झोन तर टाकलेलेच आहेत, वाटलंच मी आणखीन तुम्हाला टेलिग्रामला सुद्धा टाकून देईल की कोणत्या झोन मध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे। पण एवढं लक्षात ठेवा, मुंबईचा झोनच फक्त जास्त करून निवडा, कारण त्या महत्वाच्या आहेत, ठीक आहे। चला आपण आज बघूया मूळ संख्या। लक्षात ठेवा, मूळ संख्या म्हणजेच काय दादा? प्राईम नंबर, ठीक आहे। मूळ संख्या म्हणजेच काय? तर प्राईम नंबर, ठीक आहे। ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा एकने भाग जातो, ज्या संख्यांना त्याच संख्येने किंवा एकने भाग जातो त्याला मूळ संख्या असे म्हणतात। हे आपण बघितलंय, ठीक आहे। आता हे तुम्हाला माहित आहे, पण परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारताना थोडेसे याची वेगळी टेक्निक असते। ग्रुप डी किंवा कोणत्याही ठिकाणी मूळ संख्या हे बेसिक आहे आणि कुठल्याही पहिलीची परीक्षा घ्या, दुसरीची घ्या, तिसरीची घ्या, कोणतीही गोष्ट घ्या, तुम्हाला एक गोष्ट मात्र क्लिअर आहे, ती म्हणजे मूळ संख्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। कारण जेव्हा तुम्ही भाग घालता तेव्हा तुम्हाला मूळ संख्या आली तर तुम्हाला कळत नाही किंवा नेमकं भाग गेला पाहिजे कसा, कुठे असतो, काय असतं। मूळ संख्यांमध्ये तुम्हाला एवढं कळेल की त्या संख्येला जर भाग घालायचा असेल तर तुम्हाला त्या नंबर पाठ पाहिजे, बरोबर, त्या नंबर पाठ पाहिजे, ठीक आहे। बाकी सर्व गोष्टींची चर्चा करू आपण। फॉर्म कसा भरायचा, नॅशनल कास्ट सर्टिफिकेट वगैरे मी तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला सगळं काही क्लिअर करून देईल। पहिल्यांदा आपला जे क्लास सुरू आहे त्याच्याकडे फोकस करा, बाकी सर्व गोष्टी मी युट्यूब वरती तुम्हाला व्हिडिओ बनवून तुम्हाला मी सांगेल, जेणेकरून आपला क्लासही डिस्टर्ब होणार नाही आणि बाकी इतर गोष्टीसाठी तुम्हाला वेगळा व्हिडिओ सुद्धा मिळेल, ठीक आहे। चला सुरू करूया आपण आजचा मूळ संख्या हा टॉपिक। ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा एकने भाग जातो अशा संख्यांना काय म्हणतात? मूळ संख्या म्हणतात। मग याच्यामध्ये वैशिष्ट्य काय लक्षात ठेवा, याची तुम्हाला वैशिष्ट्य आहेत। पहिल्यांदा मूळ संख्या कोणते कोणते आहेत बघूया। 1 ते 10 मध्ये 2 3 5 7, 11 ते 20 मध्ये 11 13 17 19 23 29 31 37 43 41 43 आणि 51 ते 60 मध्ये 53 59 61 67 71 73 79 83 79 आणि 97। लक्षात ठेवा, या संख्या काय आहेत? मूळ संख्या आहेत। हे काय तुम्हाला मी पाठ करून घेणार नाहीये, हे तुम्हाला समजलं पाहिजे, हे तुम्हाला बघितल्या तुम्हाला कळलं पाहिजे की ही मूळ संख्या आहे, ठीक आहे। इतकं मात्र तुमच्याकडून अपेक्षित आहे, ठीक आहे। आता याचे जे महत्वाचे वैशिष्ट्य आहेत ते तुम्हाला सांगतो। वैशिष्ट्य काय आहे म्हणजे परीक्षे दृष्टिकोनातून महत्वाचं काय आहे लक्षात ठेवा। याच्यामध्ये पहिला आहे की 1 ते 100 सर्वांनी पाठ करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, हे पाठ करून घ्यायचं आहे, कुठेही लिहू नका, डायरेक्ट मनामध्ये तुमच्या फिक्स करून ठेवा की आपल्याला हे माहितीच पाहिजे। काय माहिती पाहिजे? की 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या, 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? ठीक आहे, 25 आहेत, ठीक आहे। 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? 25 आहेत। तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे बघूया की 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत। ते आपण बघितलेत की हे 25 मूळ संख्या आहेत, परंतु मला सांगायचं त्या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज मला सांगा। मला सांगायचं की 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज मला सांगा, काय येते? बेरीज सांगायचे, बेरीज। जर मी या सर्व संख्या जोडल्या, या सर्व संख्यांची जर मी बेरीज केली तर ती बेरीज किती येईल मला सांगा? शाबाश शाबाश सृष्टी, शाबाश तेजस्विनी, वर्षा, संतोषी, अरे मुलं आहेत का नाहीत? ज्ञानेश्वर, जयश्री, वंदना चुकली, निकिता चुकली, ठीक आहे। चला, व्हेरी गुड, व्हेरी गुड। लक्षात ठेवा, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या 25 आहेत
आणि त्यांची बेरीज किती आहे तर ती आहे 1060, म्हणजेच किती 1060 आहे. किती आहे 1060. दुसरा, ठीक आहे, दुसरा आहे ते म्हणजे काय आहे 1 ते 50 पर्यंत. 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? एकूण मूळ संख्या किती मला सांगायचं आहे. एकूण मूळ संख्या जे 1 ते 50 मध्ये आहेत किती आहेत मला सांगा. मी तुम्हाला सगळं सांगणारच आहे, पण तुमच्यापर्यंत किती जणांचं आहे? दिगंबर, शाबाश बेटा शाबाश. किती आहेत? चला, किती आहेत? 15. किती आहेत? एकूण 15 आहेत. म्हणजे 1 ते 50 पर्यंत एकूण 15 मूळ संख्या आहेत. आता यांची बेरीज तुम्हाला परीक्षेला विचारतील, लक्षात घ्या. चौथा प्रश्न काय आहे? 1 ते 50 पर्यंतच्या 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? मूळ संख्यांची बेरीज किती मला सांगायचं कमेंट करून. चला फट 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 सांगून घ्या. ठीक आहे, मी तुम्हाला पुढे दिलेलंच आहे, पीडीएफ मध्ये सुद्धा लिहून घ्यायचं आहे. शाबाश, सगळ्यांचं बरोबर आहे. किती आहे तर ती आहे 328. 328 किती आहे बेटा? 328. एकूण मूळ संख्या आहेत 15 आणि त्यांची बेरीज जर केली तर ती बेरीज किती येते? 328 येते. आणि त्यानंतर पाचवा आहे ते म्हणजे 51 ते 100. 51 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत मला सांगा. ठीक आहे, दोन्ही तुम्हाला समोर आहेत. मला फक्त सांगायचं की 51 पासून 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत. तर तुम्ही सांगू शकता की 1 ते 100 मध्ये 25 आहेत आणि 1 ते 50 मध्ये 15 आहेत. म्हणजे 25 मधून 15 गेले तर ते किती असतील मग? 51 ते 100 मध्ये असतील. साहजिकच आहे. तर ते किती असेल? एकूण 10 असेल. एकूण किती असतील? 10 असेल. क्लिअर आहे सर्वांचं? ठीक आहे, काही जण आता लाईव्ह येत आहेत. लक्षात ठेवा, बरोबर 7 वाजता तुम्ही सर्वजण ऍप्लिकेशन ओपन करून थांबलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर सहावा आपला प्रश्न आहे ते म्हणजे तुम्हाला सांगायचा आहे की 1 ते 100 पर्यंतच्या 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती? मूळ संख्यांची सरासरी किती? ठीक आहे, आता तुम्ही बघितलं सगळ्या गोष्टी, परंतु आता तुम्हाला काय सांगायचं आहे? सरासरी किती? सरासरी किती? मग सरासरी किती आहे ते सांगा पण मला. हो, 100% पोलीस भरतीला नाही, सगळ्याच परीक्षेला कामाला येतं. हा जो आपण वंदे भारत बॅच लाईव्ह केली आहे ती सगळीकडे कामाला येते, काहीच काळजी करू नका. शाबाश शाबाश मयुरी, अक्षय शाबाश, ज्ञानेश्वर शाबाश, जयश्री शाबाश. बाकीचे झोपलेत का? सर्वांचं उत्तर यायला पाहिजे. लक्षात ठेवा, सर्व मूळ संख्यांची सरासरी किती आहे तर ती आहे 42.4. किती आहे? 42.4. हे तुमच्या लक्षात ठेवायचं आहे. काही काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे बघा, मी सगळं विसरून सगळं पुसतो, मला फक्त बघायचं, लक्ष द्यायचं आहे. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? 25. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची जर आपण बेरीज केली तर ते बेरीज किती येते? 1060. 1 ते 50 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या आहेत 15, त्यांची बेरीज आहे 328. आणि 1 ते 100 पर्यंत सर्व मूळ संख्यांची जर आपण सरासरी केली तर ती सरासरी किती येते? 42.4. 42.4. ठीक आहे, तेजस काय म्हणतोय? सर ग्रुप डी ला याच्यापेक्षा नाही असे प्रश्न आहेत तर ग्रुप हार्ड प्रश्न येतात. लक्षात ठेवा, आपला दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी तुला मी सांगितलं एकदम हाय लेवलचा प्रश्न तुला कळेल का? नाही. ज्या लेवलचं प्रश्न पडतात मला सर्व माहिती आहे, ते कसं घ्यायचं, कुठे पोचायचं. त्यामुळं बाकीच्या गोष्टीचं टेन्शन नको घेऊ. या बेसिक आहे, मूळ संख्या आहे. तुला कुठेही गेला, युपीएससीला जरी गेला तरी मूळ संख्यावरती प्रश्न विचारू शकतात. त्यामुळं मूळ संख्या महत्वाच्या आहेत. आणि काही जण यामध्ये नवीन आहेत, सर्वांपर्यंत हे मेसेज गेला पाहिजे की बाबा बेसिक पासून इथं होतंय. ठीक आहे, चला. खूप हार्ड प्रश्न असा असा काही विषय नाहीये. मी तुम्हाला मॅथ्स मध्ये एकही मार्क जाऊ देणार नाही, गॅरंटी आहे माझी. बाकी तुम्ही काहीच करू नका. ठीक आहे, कमेंट कोणाचे कोणाला दिसत नाहीत, फक्त मला तुमचे कमेंट दिसतात आणि तुम्हाला मी जे कमेंट केले तेवढं दिसेल. ठीक आहे, हा चला. मग तुम्ही मला सांगायचं आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला बघा वैशिष्ट्य तुम्हाला बघायचे आहेत. महत्वाचे वैशिष्ट्य लिहून घ्या सर्वांनी की मूळ संख्यांचे काही वैशिष्ट्य आहेत.
आता याच्यामध्ये मूळ संख्यामध्ये बघा लक्षात काय ठेवायचं आहे, 0 आणि 1 ही काय आहे, मूळ संख्या नाहीत. म्हणजे 0 आणि 1 ही मूळ संख्या नाही. त्यानंतर सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे, तर ती आहे 2. त्यानंतर एकमेव सममूळ संख्या किती आहे, तर ती पण 2 आहे. आणि एकूण मूळ संख्या सांगू शकता का बाबा आपण, एकूण मूळ संख्या अमुक अमुक आहेत, एकूण मूळ संख्या अशा अशा आहेत, नाही सांगू शकत. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 2 ही अशी एकमेव संख्या आहे जी मूळ आहे आणि समही आहे. इतर कोणतीही समसंख्या ही मूळ संख्या असू शकत नाही. फक्त लक्षात ठेवा 2 ही एकच संख्या अशी आहे जी मूळ संख्या आहे. समजताय का तुम्हाला, मूळ संख्या आहे. त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे 2 जर तुम्हाला आलं तर 2 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे. आणि सर्वात लहान मूळ संख्या जर विचारलं तर तुम्हाला काय सांगायचं आहे, सर्वात लहान मूळ संख्या ही काय आहे, 2 आहे. ठीक आहे, 2 आहे. कट ऑफ मार्क वगैरे सगळं मी काढलंय रे, सगळं काढलेलं आहे. समोर लक्ष द्या ना, समोर लक्ष दे, क्लासकडे लक्ष दे, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी तुला कळतील. ठीक आहे, चल लक्षात आलं तुम्हाला. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न ह्याच्यामधले काही एकही प्रश्न तुम्हाला परीक्षेला पडणार नाही, ह्याच्यामधला एकही प्रश्न परीक्षेला पडणार नाही. पण हे बेसिक आहे, हे आलं पाहिजे. लक्षात घ्या, हे सगळं आलं पाहिजे. जर तुला चपाती करायची असेल तर त्यासाठी जे जे सामग्री लागणार आहे ते सगळी सामग्री तुझ्याकडे असेल तरच तू चपाती करू शकतो. ठीक आहे, फक्त पीठ असून उपयोग नाही, फक्त तेल असून उपयोग नाही, गॅसही लागेल तुला, बाकी सगळ्या गोष्टी लागतील, असं लक्षात ठेव. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुला जर पेपर पूर्णपणे परिपूर्ण द्यायचा असेल तर या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. बेसिक तुम्ही शिकून घ्या. मुलांचं हेच चुकतं की बाबा बेसिक कडे बघत नाही, डायरेक्ट त्यांना ऍडव्हान्स पाहिजे, डायरेक्ट नफा तोटा, डायरेक्ट शेकडेवर, डायरेक्ट पर्सेंटेज, हे त्यांना टॉपिक जर घेतले त्यांना वाटतं की मला भारी येतं. तसं काही नाहीये, तुम्ही खूप चुकीचा आहात. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला मग वैशिष्ट्य तुम्हाला समजले आणि हे जर आपण बघितलंय, लक्षात ठेवा. आता मला सांगायचं आहे 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज 1060. लक्षात द्या पुढे 1 ते 50 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या 15 आणि 1 ते 50 पर्यंत सर्व मूळ संख्यांची बेरीज 328 आणि 1 ते 25 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत तर ते 9 आहेत आणि 1 ते 25 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज आहे 100. ठीक आहे, आता हे तुम्हाला नवीन दिसत आहे बघा, इथे हे तुम्हाला नवीन दिसत आहे. हे मी सांगायचं माझ्याकडून राहिलं होतं तरी मी या ठिकाणी लिहून ठेवलंय. परीक्षेला काय विचारणार आहेत कारण त्याचा परीक्षेमध्ये नाही विचारत, पण हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे. लक्षात ठेवा, फक्त लक्षात ठेवा, आपल्याला हे कुठे ना कुठेतरी उपयोगी पडतं. ठीक आहे, जसं की बघा 1 ते 25 पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत ते 9 आहेत आणि त्यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज किती येते, 100 येते. किती येते, 100 येते. ठीक आहे, त्यानंतर बघा मूळ संख्यांना काय म्हणतो आपण, अभाज्य संख्या म्हणतो, साहजिकच आहे. ठीक आहे, ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने किंवा 1 ने भाग जातो, म्हणजे कोणत्याही इतर संख्येने भाग जात नाही, त्या संख्याला आपण काय म्हणतो, मूळ संख्या असे म्हणतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट फेक प्रश्न विचारू शकतात परीक्षेमध्ये की सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती, तर ती आहे 3. आणि सर्वात लहान सममूळ संख्या कोणती आहे तर ती 2 आहे. लक्षात ठेवा, ही कोणती आहे, ही आहे सममूळ. ठीक आहे, आणि ही कोणती आहे, विषम असणारी मूळ संख्या. ठीक आहे, विषम मूळ जर विचारलं तर तुम्ही सांगायचं आहे 3, जर सममूळ विचारलं तर तुम्ही सांगायचं आहे 2. समजलं का? ठीक आहे, सर्वात मोठी विषम मूळ संख्या काय सांगता येते का, सांगता येत नाही. सर्वात मोठी सममूळ संख्या पण 2 आहे आणि सगळ्यात लहान सममूळ संख्या पण 2 आहे. ठीक आहे, सर्वात लहान सममूळ संख्या पण काय आहे, 2 आहे. ठीक आहे, ओके. चला मग याच्यामध्ये बघायचं आहे सगळ्यात शेवटी बघा, मी आणखीन एक तुम्हाला ऍडिशनल दिलेलं आहे, ते म्हणजे 101 पासून 200 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत, 21 आहेत. 21 आहेत. ठीक आहे, अरे समजलं का सर्वांना? चला, आवाज ब्रेक होतोय? आवाज क्लिअर आहे दादा, आवाज क्लिअर आहे. मला वाटतं आवाजाचं काही अडचण नाहीये. कोणाला आवाजाची अडचण असेल तर सांगा बाळांनो. आवाज काय प्रॉब्लेम यायला लागलाय का? आवाज क्लिअर आहे का सर्वांना? आवाज क्लिअर आहे. वच काहीतरी तुमच्या मोबाईलला इश्यू असेल. लिहून वगैरे घेऊ नका.
लक्षात ठेवा, बॅच मध्ये आपण नवीन आहात, लिहून वगैरे घेऊ नका. बॅच जेव्हा व्हिडिओ कंप्लीट होईल तेव्हा ऑटोमॅटिकली व्हिडिओ पडेल, त्यासोबत तुम्हाला एक पीडीएफ मिळते. पीडीएफ डाउनलोड करा आणि व्यवस्थित लिहून घ्या. कळलं का तुम्हाला सर्वांना? ठीक आहे. ही पीडीएफ तुम्हाला मी आपल्या ऍप्लिकेशन लक्ष करिअर अकॅडमी सोलापूर वरती मी टाकून देईल, व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. बर, इथपर्यंत मूळ संख्यामध्ये तुम्हाला काही अडचण आहे का? मूळ संख्यामध्ये काही अडचण आहे का? ऍडिशनल गोष्ट काय लक्षात ठेवायचं आहे, 1 ते 25 मध्ये 1 ते 25 पर्यंत 9 मूळ संख्या आहेत, त्यांची बेरीज आहे 100. ठीक आहे. आणि 1 ते 200 101 ते 200 पर्यंत 21 मूळ संख्या आहेत. ठीक आहे. 21 मूळ संख्या आहेत, त्यांची बेरीज आपल्याला काही विचारत नाहीत, पण लक्षात ठेवा 21 मूळ संख्या आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जोडमूळ संख्या विचारतील. ठीक आहे. मॅथ्स इंग्लिश मध्ये नाही येणार का? नाही, मराठीमध्ये देता येईल तुम्हाला, मराठीमध्ये देता येईल. ठीक आहे. मराठीमध्ये देता येईल. ठीक आहे. पुढचा आहे तुम्हाला जोडमूळ. ठीक आहे. आता जोडमूळ संख्यांचा तुम्हाला विशेष सांगतो. ठीक आहे. आता बघा, जोडमूळ संख्या आणि मूळ संख्यामध्ये विशेष असा काही फरक नाहीये, पण जोडमूळ संख्या हे कशाला म्हणतात सांगतो तुम्हाला. ठीक आहे. कंबाईन प्राईम नंबर, जोडमूळ. लक्षात ठेवा, याच्यामध्ये काय आहे फरक, ज्या मूळ संख्यांमध्ये, व्यवस्थित लक्षात ठेवा, ज्या मूळ संख्यामध्ये फक्त 2चा फरक असतो, ज्या मूळ संख्यामध्ये फक्त 2चा फरक असतो, त्याला काय म्हणतात? जोडमूळ संख्या म्हणतात. त्याला काय म्हणतात? जोडमूळ संख्या म्हणतात. त्याला काय म्हणतात? जोडमूळ संख्या असे म्हणतात. लक्षात आलं तुम्हाला? त्याला काय म्हणतात? जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या असे म्हणतात. आता उदाहरण तुम्हाला सांगायला झालं तर स्टार्टिंगचं उदाहरण आहे बघा, तुम्ही बघा. ठीक आहे. बघा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37 हे काय आपले मूळ संख्या आहेत. बरोबर, सगळ्यांना मूळ संख्या हे 5 पाठच पाहिजे. ठीक आहे. सगळ्यांना मूळ संख्या हे पाठच पाहिजे. ठीक आहे. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्हाला जर जोडमूळ संख्या ओळखायची असेल, आपण फक्त ओळख करून घेत आहे, हे परीक्षेला पडत नाही, ओळख करून घेत आहे. ठीक आहे. ओळख करून घेत आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. जोडमूळ संख्या. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे. परंतु या ठिकाणी बघा कितीचा फरक आहे? 3 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. म्हणजे ही काय झाली? जोडमूळ संख्यांची जोडी झाली. म्हणजे ही काय झाली? जोडमूळ संख्याची जोडी झाली. कळलं का? पहिली जोडी कोणती येईल तुमची? पहिली जोडी कोणती येईल? तर ती येईल 3 आणि 5. बरोबर, 3 आणि 5 अशीच जोड्या तुम्हाला किती आहेत एकूण? ठीक आहे. पहिली जोडी कोणती येईल? 3 आणि 5 येईल. ठीक आहे. त्यानंतर ना तुम्हाला पुढची जोडी येईल, काय म्हणताय? 23 ते 40 मूळ संख्या विचारली, म्हणजे मधले नंबर घेतले तर त्याची कशी मूळ संख्या मोजायची? मूळ संख्या मोजायला तुम्हाला पाठ करायचा आहे बेटा, पाठ करावं लागेल. हे पाठ करावं लागेल. हा जो तक्ता आहे तो तुम्हाला पाठ करावा लागेल. तुम्हाला प्रश्न कसे पडतात, मूळ संख्यांवरती प्रश्न कसे असतात हे मी तुम्हाला हळूहळू घेणार आहे. काही काळजी करू नका, काहीच काळजी करू नका. फक्त समोर काय चाललंय याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला जे प्रश्न पडलंय ते 100% तुम्हाला कळेल. ठीक आहे. एक ही मूळ संख्याही नाही आणि जोडमूळ संख्याही नाही, काळजी करू नका. ठीक आहे. या ठिकाणी लक्ष द्या, या ठिकाणी लक्ष द्या. तुम्हाला विचारतील 21 पासून 40, म्हणजे तुम्हाला पाठ पाहिजे, हे सगळं पाठ पाहिजे. आता याच्यावरती प्रश्न कसे बनतात, काय बनतात हे सगळं मी तुम्हाला सांगतो, काळजी करू नका. ठीक आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित पुढे लक्ष द्या, समोर काय चाललंय याच्याकडे लक्ष द्या. जेवढं घेतलंय तेवढं तुम्हाला यायला पाहिजे, बाकी तुम्ही सगळं व्यवस्थित करू शकता. ठीक आहे. हळूहळू करायचं असतं रे सगळ्या गोष्टी, एकत्र करून चालत नाही. पहिल्या दिवशी तुम्ही जर जास्त ग्राउंड केलं तर तुमचं अंग दुखेल, पाय दुखेल, तसंच आहे ना, इथं पण तसंच आहे. तुम्हाला हळूहळू काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. तुमचा दुसरा दिवस आहे, दुसऱ्या दिवशी जास्त ताण घेऊन चालणार नाही. हळूहळू गोष्टी तुम्हाला काय करायचं, वाढवायच्या आहेत. ओके. अरे समजलं का? हा, चलो
प्रारंभ बॅचला रेकॉर्डेड व्हिडिओ दिसेल नाही नाही नाही, फक्त वंदे भारत बॅच मध्ये दिसेल, इतर कुठेही दिसणार नाहीत. ठीक आहे. मग तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये पडला तर पडू शकतो, लक्षात पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की 1 ते 100 मध्ये अशा किती जोड्या आहेत, 1 ते 100 मध्ये एकूण किती जोड्या आहेत, एकूण डॅश डॅश जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. काय आहेत? जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. एकूण किती आहेत, एकूण किती जोड्या आहेत मला सांगायचं आहे. शाबाश शाबाश, सगळ्यांना माहिती आहे. लक्षात ठेवा, मी तुम्हाला बोलता बोलता बोललोही होतो. तर एकूण किती जोड्या आहेत, तर त्या एकूण आहेत 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत. ठीक आहे. पहिली जोडी तुम्हाला माहिती आहे, पहिली जोडी तुम्ही बघितलंय ती म्हणजे कोणती आहे? 3 आणि 5. ठीक आहे, ही पहिली जोडी झाली. दुसरी बघा 5 आणि 7 येते. ठीक आहे. तिसरी जोडी बघा 11 आणि 13 येते. अशी एकूण किती जोड्या आहेत? अशी एकूण फक्त 8 जोड्या आहेत जे याच्यामध्ये येतात. ठीक आहे. जोडमूळ संख्यांचं क्लिअर झालं का? पीडीएफ मिळेल ना बेटा, पीडीएफ मिळेल. ठीक आहे. जोडमूळ संख्यांचा तुमचं गणित क्लिअर झालं का मला सांगा. जोडमूळ संख्यांचं क्लिअर झालं का मला सांगा. ठीक आहे. हा, जोडमूळ संख्यानंतर आता तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा समजतंय काय म्हणताय. ठीक आहे, चला कमेंट कडे मला वाटतं लक्ष न दिलं बरं आहे, ऑफ करून टाकतो. काहीतरी मुलांचं काय म्हणणं यायला लागलंय माहितीये का, म्हणजे विशेष म्हणणं काय यायला लागलंय, सर हार्ड घ्या. त्यांचं म्हणणं काय आहे, सर हार्ड प्रश्न घ्या. जेव्हा मी हार्ड प्रश्न घ्यायला चालू केलो तर तुमचाच प्रश्न असेल की सर समजत नाही, सर कळत नाही. मग हे कळत कशामुळे नाही, तुमचं बेसिक तुम्ही काय करताय बघत नाही, बेसिक कडे लक्ष देत नाही. तुम्हाला काय पाहिजे असतं, डायरेक्ट पाहिजे असतं, डायरेक्ट तुमच्या डोक्यामध्ये घुसला पाहिजे असतं. असं नाही, मला बेसिकला तुम्हाला कळ सोसावी लागणार आहे. बेसिक जोपर्यंत तुमचं क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला मी पुढे जाऊन जे ऍडव्हान्स गोष्टी सांगणार आहे ते तुम्हाला कसल्याही समजणार नाहीत. डायरेक्ट कोणीही इथे मॅथ्स मध्ये मास्टर होणार नाहीये. लक्षात ठेवा या गोष्टी. जास्त नाही, जे मी बेसिक घेणार आहे ते जास्तीत जास्त आणखीन एखादा दुसरा दिवस घेईल. बाकी मी तुम्हाला हाय लेवलचे प्रश्न चालू करेल, तेव्हा तुम्हाला कळेल की कुठून तुमचा घाम सुटतोय. बरोबर, प्रश्न हार्ड आहेत, डेंजर आहेत, मी मलाही माहिती आहे. तसे मी भरपूर प्रश्न तुम्हाला सोडून घेईल, प्रॅक्टिस पण करून घेईल. फक्त थोडीशी कळ सोसा, जे समोर चाललंय त्याच्याकडे फोकस करा. ठीक आहे, चला लक्ष द्या. ठीक आहे, आता पुढचा आहे 2 संख्या आहेत महत्वाचे. ठीक आहे, ज्या 2 संख्या महत्वाच्या आहेत ते म्हणजे काय आहे, परिमेय संख्या. कोणत्या आहे? परिमेय संख्या. आणि दुसरी कोणती आहे, तर ती आहे अपरिमेय संख्या. कोणती आहे? अपरिमेय संख्या. या 2 संख्या तुम्हाला जास्त करून महत्वाच्या आहेत. ठीक आहे, परिमेय संख्यावरती प्रश्न असतो, 100% असतो. ठीक आहे, लक्षात घ्या. आता परिमेय संख्या म्हणजे काय? ठीक आहे, आता परिमेय संख्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? ठीक आहे, या परिमेय संख्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात. याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी, जसं की तुम्ही ऋण संख्या घेऊ शकता, अपूर्णांक घेऊ शकता. ठीक आहे, साधे संख्या घेऊ शकता, पॉइंट वाले संख्या घेऊ शकता, सगळे संख्या. इव्हन तुम्ही वर्गमूळ वाले संख्या सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, वर्गमूळ वाले संख्या सुद्धा तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. करणीवाले प्रश्न म्हणजे याच्यामध्ये आणखीन सांगायला आलं तर मायनस वाले आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर परिमेय संख्या म्हणजे काय, तर गणिताचा आपण जेव्हा अभ्यास करतो किंवा गणिताचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा जे पण आपण संख्या वापरतो, थोडक्यात त्याची व्याख्या लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचंय, जेव्हा पण आपण गणित सोडवताना ज्या ज्या संख्यांचा आपण वापर करतो त्या सर्व संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. परिमेय म्हणजे काय, तर उत्तर काढणं. याचं एक उदाहरण आहे. परिमेयकरण म्हणजे काय, उत्तर काढणं. ठीक आहे, समाधान करणं. बरोबर, लक्षात ठेवा. म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, परिमेय संख्यामध्ये काय आहे, निगेटिव्ह ऋण संख्या, धन संख्या, अपूर्णांक, पॉइंट वाले, दशांश पूर्णांक, सगळ्या संख्या काहीही असेल. ठीक आहे, ह्या सगळ्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. पण या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. मग ती कोणती लक्षात ठेवायची आहे? ठीक आहे, ज्या गणितात ज्या
संख्यांचे उत्तर लक्षात ठेवा, ज्या संख्यांचे उत्तर आपण सहजपणे काढू शकतो, व्यवस्थित लक्षात ठेवा, ज्या संख्यांचे उत्तर आपण अगदी सहजपणे काढू शकतो त्याच संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. जसं की तुम्ही मला एक गोष्ट सांगा, म्हणजे तुम्हाला कमेंट काय करता येणार नाहीये, जर मी इथे वर्गमुळात 256 असं लिहिलं आहे, ठीक आहे, जसं की मी या ठिकाणी काय लिहिलंय, वर्गमुळात 256 लिहिलं आहे, तर मग याचं उत्तर तुम्ही बाहेर काढू शकता की 256 म्हणजे हा काय आहे, 16चा वर्ग आहे, 16चा वर्ग आहे, ठीक आहे. पण त्याच ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला जर मायनस वर्गमुळात 25 दिला असेल, सॉरी मायनस वर्गमुळात तुम्हाला दिला असेल 27, तर मग तुम्ही याचं उत्तर सहज काढू शकता का? ठीक आहे, याचं उत्तर सहज काढू शकता का, मला सांगा. कमेंट ऑफ आहेत ना, ओके, चला कमेंट ऑन केलेले आहेत, मला सांगा. नाही काढू शकत, ठीक आहे, नाही काढू शकत. तर याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे, ते म्हणजे वास्तव संख्या आणि दुसरी आहे अवास्तव संख्या. ठीक आहे, पहिली काय आहे, वास्तव संख्या, आणि दुसरी काय आहे, अवास्तव संख्या. ठीक आहे, आता अपरिमेय संख्या, याचं उत्तर तुम्हाला काहीच करून काढता येणार नाही, पण या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे की बाबा अपरिमेय संख्या म्हणजे काय. परिमेय संख्या सर्वांना समजला का, मला सांगा, परिमेय संख्या सर्वांना समजलं का? ठीक आहे, परिमेय संख्या सर्वांना समजला का, मला सांगा. परिमेय संख्या म्हणजे थोडक्यात अशी संख्या ज्या संख्यांचा वापर आपण गणितामध्ये करतो आणि ज्यांचे उत्तर आपण सहजपणे काढू शकतो, विदाउट कॅल्क्युलेटर, लॉग टेबल, कसल्याही प्रकारचा वापर न करता आपण पेनाने त्याचं उत्तर सहज काढू शकतो. जसे की तुम्ही त्यामध्ये शून्यही येतं, मायनस असणाऱ्या संख्या येतात, वर्गमुळातल्या संख्या येतात, ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला असेही संख्या येतात, ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला 2/3 या संख्या सुद्धा येतात, म्हणजे ज्या संख्यांचं उत्तर आपण अगदी सहज काढू शकतो. ठीक आहे, पण या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे, अपरिमेय संख्येचं एक विशिष्ट उदाहरण तुम्हाला सांगतो, लगेच तुम्हाला समजेल. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, जर या ठिकाणी मी वर्गमुळात 23 लिहिलं, मी काय मोठी संख्या लिहिणार नाही, वर्गमुळात जर मी 23 लिहिलं तर मला सांगा, तर वर्गमुळात 23चं उत्तर तुम्ही सहज काढू शकता का? जसं तुम्ही वर्गमुळात या ठिकाणी मी फक्त 25 लिहिलं तर तुम्ही सांगू शकता की याचं उत्तर काय आहे, 5 आहे, तर मग तुम्ही वर्गमुळात 23चं उत्तर सहज काढू शकता का, मला सांगा, नाही. परंतु याचं उत्तर तुम्ही एखादा कॅल्क्युलेटर, तुमच्या मोबाईलचं कॅल्क्युलेटर काढून तुम्ही याचं उत्तर काढू शकता का, नाही, मला सांगा. कॅल्क्युलेटरवर तुम्ही याचं उत्तर सहज काढू शकता, सेकंदामध्ये काढू शकता. अरे कळलं का? ठीक आहे, म्हणजे ज्याचं उत्तर तुम्ही अगदी सहजपणे काढू शकत नाही, परंतु ज्या प्रश्नाचे उत्तर आपण सहज काढू शकत नाही, लक्षात ठेवा, सहज काढू शकत नाही, परंतु आपण ते कॅल्क्युलेटर, लॉग टेबल यांच्या मदतीने आपण त्याचं उत्तर सहज काढू शकतो, अशा सर्व संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. अपरिमेय संख्या असे म्हणतात. ठीक आहे, अपरिमेय संख्या असे म्हणतात. मग मला तुम्ही सांगायचं आहे, खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे, खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या आहे. ठीक आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, पहिल्यांदा तुम्हाला सांगायचं आहे, चला
4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, पर्याय मला सांगायचा आहे कोणता. दिसत नाही. शाबाश. मी अपरिमेय संख्याबद्दल विचारलेलं आहे, अपरिमेय संख्याबद्दल विचारलंय. खूप जणांचं चुकतंय. ठीक आहे, लक्षात ठेवा, सगळेच संख्या हे अपरिमेय संख्या नाही आहे. बघा, याचं उत्तर तुम्ही काढू शकता. म्हणजे 125 चा तुम्हाला काय काढायचं आहे, घन. म्हणजे याचं उत्तर काय आहे, 5 चा घन. बरोबर करे, 5 चा घन. याचं उत्तर तुम्ही सहज काढू शकला. याचं उत्तर सुद्धा तुम्ही काढू शकता. 5 1 5. ठीक आहे, सॉरी 0. 5 चौक 20. म्हणजे याचं उत्तर सुद्धा तुम्ही सहज काढू शकला पेनाने. बरोबर. आता या वर्गमुळात 8 चं उत्तर तुम्ही सहज काढू शकता का, नाही काढू शकत. याचं उत्तर तुम्ही काढू शकता. हे काय आहे, 3 चा वर्ग आहे. बरोबर. याचं उत्तर तुम्ही सहज काढू शकला. मग सहज काढू शकत नाही म्हणजे कोणतं, ते म्हणजे 3. म्हणजे वर्गमुळात 8 हे कोणतं झालं, तर ते झालं अपरिमेय संख्या. ते कोणती संख्या झाली, अपरिमेय संख्या झाली. अरे कळलं का, अपरिमेय संख्या झाली. ठीक आहे, अपरिमेय संख्या. आणि बाकीचे संख्या कोणत्या आहेत, जसं की वर्गमुळात 125 याचं उत्तर तुम्ही काढू शकला. वर्गमुळात 9 याचं उत्तर तुम्ही काढू शकला. 2/5 याचं उत्तर सुद्धा तुम्ही काढू शकला. म्हणजे ह्या सगळ्या संख्या कशा आहेत, तर त्या संख्या आहेत परिमेय संख्या. ठीक आहे, त्या संख्या कशा आहेत, त्या परिमेय संख्या आहेत. कळलं का आता कळलं तुम्हाला. उदाहरण दिलं की तुम्हाला लगेच कळेल. ठीक आहे, 2 चा क्यूब 8 आहे बेटा. बरोबर, 2 चा क्यूब 8 आहे. पण हे वर्गमुळात 8 दिलाय, वर्गमुळात 8 दिलाय. क्यूब दिलाय का, क्यूब म्हणजे काय, बाहेरच्या करणीमध्ये जर 3 असेल तर याचं तुम्ही उत्तर काढू शकता. याचं उत्तर तुम्ही काढू शकता. पण याच्यामध्ये फक्त वर्गमूळ आहे, 8चं वर्गमूळ. लक्षात ठेवा, 8चं वर्गमूळ काढायचं आहे. हा काय आहे, 8चं वर्गमूळ तुम्हाला काढायचं आहे. क्यूब असेल तर ते कंसामध्ये 3 असतात. कळलं का तुम्हाला. याच्यामुळे बेसिकची जास्त गरज आहे. कळलं तुम्हाला, आता समजलं. आणि मला एक प्रश्न विचारताय, बघूया किती जणांचं बेसिक परफेक्ट आहे. मी हार्ड प्रश्न लगेच 5 मिनिटात सुरू करतो. मला फक्त सांगायचं आहे की पाय ही एक टिंबटिंब संख्या आहे. पाय ही एक टिंबटिंब संख्या आहे. पाय ही एक टिंबटिंब संख्या आहे. पर पहिला ऑप्शन आहे परिमेय, दुसरा आहे अपरिमेय. परिमेय आणि दुसरा आहे अपरिमेय. कोणती आहे मला सांगा, अपरिमेय आहे का परिमेय आहे, 1 का 2? शाबाश. खूप जण म्हणतात परिमेय आहे, खूप जण म्हणतात परिमेय आहे. व्हेरी गुड, शाबाश. ज्यांनी 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 1 नंबरचा ऑप्शन केलेला आहे तर ते सर्व उत्तर चुकलेलं आहे. लक्षात ठेवा, पाय म्हणजे काय, पाय म्हणजे त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ती म्हणजे काय आहे 22/7. परंतु लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, याचं उत्तर अप्रॉक्स आहे. याचं उत्तर 100% हे नाही. एकतर याचं उत्तर 3.14 जातं. लक्षात आलं का तुम्हाला. याचं उत्तर आपण कन्फर्म सांगू शकत नाही. लक्षात ठेवा, याचं उत्तर आपण कन्फर्म सांगू शकतो का, नाही. याचं उत्तर काय होणार आहे, वाढत 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 जाणार आहे. लक्षात आलं. म्हणजे याचं उत्तर काय आहे, पाय ही एक संख्या काय आहे, अपरिमेय संख्या आहे. ठीक आहे. आणखीन एक जर तुम्हाला प्रश्न विचारला, सिंपल प्रश्न विचारला की मी तुम्हाला म्हटलं 2.3333 आणि याच्यावरती समजा तुम्हाला बार दिलाय, म्हणजे ही संख्या कोणती आहे, तर ती आहे आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती दशांश अपूर्णांक. आता आवर्ती दशांश अपूर्णांक ही संख्या परिमेय आहे का अपरिमेय आहे सांगा. मग आवर्ती दशांश अपूर्णांक हे परिमेय आहे का अपरिमेय आहे मला सांगा. परिमेय आहे का अपरिमेय आहे मला सांगा. गोलीगत धोका. परिमेय आहे का अपरिमेय आहे मला सांगा. शाबाश, व्हेरी गुड. म्हणजे ज्या संख्यांचा होता याचं उत्तर तुम्ही किती लांबट जाईल तुम्हाला सांगू शकता का तुम्ही, नाही. म्हणजे
सर्व आवर्ती दशांश अपूर्णांक, त्यानंतर तुमचा हा पाय, आणि ज्याचं उत्तर आपण सहज काढू शकत नाही अशा सर्व संख्यांना काय म्हणतो आपण? अपरिमेय संख्या. तुम्हाला फरक परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मधला फरक तुम्हाला कळला का? मला सांगा. अरे फरक तुम्हाला कळाला का? मला सांगा. अपरिमेय आणि परिमेय मधला फरक कळाला का? परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मधला फरक पडला. आता शेवटचा आहे ते म्हणजे वास्तव संख्या आणि दुसरा आहे अवास्तव संख्या. याच्यामधील फरक आपण बघूया आणि आजचा क्लास आपण बंद करूया. जबरदस्त आहे. याच्यामधील तुझा तुम्हाला फरक कळणं गरजेचं आहे. वास्तव संख्या म्हणजे काय मला सांगा? वास्तव संख्या लक्षात ठेवा. वास्तव संख्या म्हणजे तुम्हाला सांगतो, एक लाईन आखलेली आहे, एक लाईन आखलेली आहे. या लाईन वरती आपण ज्या ज्या गोष्टी लिहितो त्या सगळे वास्तव संख्या आहेत. बघा या ठिकाणी मी 0 लिहिला, इकडे आपण उजव्या साईडला जसं वाढत जातात तसं त्याला काय म्हणतो आपण? धनसंख्या म्हणतो. बरोबर. शून्याच्या पलीकडे काय म्हणतो आपण? सगळे धनसंख्या म्हणतो. आणि शून्याच्या अलीकडे काय असतं? -1, -2, -3. म्हणजे या लाईन वरचे जे पण संख्या आहेत त्या सर्व संख्यांना आपण काय म्हणतो? वास्तव संख्या. थोडक्यात काय सांगायला गेलो मी? वास्तव संख्या म्हणजेच काय? ज्या संख्यांचा वापर आपण अंकगणितामध्ये करतो त्या सर्वांनाच वास्तव संख्या असे म्हणतात. मग वास्तव संख्यामध्ये तुमचा परिमेय संख्या सुद्धा येतं, परिमेय सुद्धा संख्या येतं आणि व अपरिमेय संख्या सुद्धा येतं. ठीक आहे. परिमेय सुद्धा येणार आणि तुमचं काय येणार? अपरिमेय संख्या सुद्धा येणार. म्हणजे सगळे संख्या, याच्यामध्ये कुठलीही संख्या राहत नाही. सगळे संख्या, जे पण संख्या तुम्हाला कळत आहेत, माहिती आहेत, त्या सर्व संख्यांना काय म्हणतो आपण? वास्तव संख्या असे म्हणतो. कळलं का तुम्हाला? प्राईम नंबर तसं काही नाहीये. प्राईम नंबर तुम्ही संख्या आहे रे, ती संख्या वेगळी, प्राईम संख्या वेगळी. ओके. बरं, हे कळलं का तुम्हाला? वास्तव संख्या कळलं का तुम्हाला? आता अवास्तव म्हणजे काय? मग वास्तव संख्या म्हणजे सगळ्या संख्यांना तुम्ही वास्तव संख्या म्हणलं. आता अवास्तव संख्या म्हणजे काय? लक्षात ठेवा. अवास्तव संख्या म्हणजे ज्याचे उत्तर, म्हणजे ज्या संख्यांचे उत्तर, लक्षात ठेवा, ज्या संख्यांचे उत्तर आपण सहज किंवा कॅल्क्युलेटर किंवा लॉग टेबल किंवा कशाही स्वरूपामध्ये काढू शकत नाही. थोडक्यात त्याचं उत्तर तुम्ही कुठेही काढायला गेला तर तुमचं काय मिळेल? तुम्हाला एरर मिळेल, एरर मिळेल. अशा सर्व संख्यांना अवास्तव संख्या असे म्हणतात. ठीक आहे. एकाला म्हणतात, याला काय म्हणतात? रियल नंबर. याला काय म्हणतात? रियल नंबर. याला काय म्हणतात? नॉन रियल नंबर. याला काय म्हणतात? नॉन रियल नंबर्स. अरे कळलं? नॉन रियल नंबर्स. ठीक आहे. आता मग मला एखादं उदाहरण सांगा बरं. कोणी सांगेल मला एखादं उदाहरण? एखादं उदाहरण सांगा बरं. ठीक आहे. आता याच्यामध्ये विशेष करून जे पण वर्गमूळ संख्या आहेत, जे पण वर्गमूळ संख्या आहेत ते याच्यामध्ये येतात. पण फक्त वर्गमूळ येत नाही तर ऋण असणारे वर्गमूळ, जे ऋण मायनस मध्ये असणारे वर्गमूळ आहेत ते सगळे कशामध्ये येतात? अवास्तव संख्यामध्ये येतात. ठीक आहे. अवास्तव संख्यामध्ये येतात. मी तुमचं रिव्हिजन चांगल्या प्रकारे केले, काळजी करू नका. फक्त मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. आता मला सांगा, वर्गमुळात या ठिकाणी बाहेर 3 लिहिले, म्हणजे याचा क्यूब करायचं तुम्हाला, आणि -8 आहे, -8 आहे, म्हणजे ही एक अवास्तव संख्या आहे. याचं उत्तर तुम्ही कॅल्क्युलेटर वापरून मला काढून दाखवा किंवा तुम्ही सहज काढून दाखवा, कसंही करा. याचं उत्तर तुम्हाला काहीही करून काढता येत नाही. ठीक आहे. काढता येत नाही. संभाजी, शाबाश, व्हेरी गुड. वर्गमुळात -4, वर्गमुळात -4. ठीक आहे. म्हणजे ह्या संख्या कशा आहेत त्याचं उत्तर तुम्ही काढू शकत नाही. वर्गमुळात 4चं उत्तर 2 येतं माहिती तुम्हाला, पण वर्गमुळात 4 असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरा, लॉग टेबल वापरा, काही लफडं करा, तुम्हाला काढता येत नाही. ठीक आहे. चला आता मग रिव्हिजन घेऊया, थोडंसं रिव्हिजन घेऊया. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय बघितलं होतं? परिमेय संख्या. ठीक आहे. परिमेय संख्या म्हणजे ज्या संख्या, लक्षात ठेवा. आता पुढे लक्षात द्या, कमेंट ऑफ करा, सगळ्यांनी पुढे बघायचं आहे. ठीक आहे. सगळ्यांनी पुढे बघा. परिमेय संख्या म्हणजे काय मला सांगायचं आहे? परिमेय संख्या म्हणजे अशा संख्या ज्याचं उत्तर तुम्ही अंकगणितामध्ये वापर केलं जातं आणि ज्याचं उत्तर तुम्ही सहज पेनाने काढू शकता विदाउट कॅल्क्युलेटर वापरता.
ठीक आहे. आणि दुसरं आहे ते म्हणजे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्यांचा वापर आपण अंकगणितामध्ये करतो परंतु त्याचं उत्तर तुम्हाला सहज काढता येत नाही, ते उत्तर काढण्यासाठी तुम्हाला कोणत्या तरी कॅल्क्युलेटरची कोणत्या तरी लॉग टेबलची मदत घ्यावी लागते. अशा 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 संख्यांना काय म्हणतात? अपरिमेय संख्या असे म्हणतात. ठीक आहे. अपरिमेय संख्या असे म्हणतात. आणि त्यानंतर वास्तव संख्या म्हणजे काय? या दोघांमध्ये जे संख्या येतात या दोघांमध्ये संख्या आपण अंकगणितामध्ये वापर करतो. लक्षात घ्या, या दोघांचाही वापर आपण अंकगणितामध्ये करतो. अपरिमेय संख्याचं उत्तर आपण सहज काढू शकतो आणि याचं उत्तर आपण सहज काढू शकत नाही, कॅल्क्युलेटरद्वारे काढू शकतो. त्यांना काय म्हणतात? वास्तव संख्या. कळलं का? त्याला काय म्हणतात? वास्तव संख्या. परंतु ज्या संख्यांचे उत्तर आपण लॉग टेबल वापरा, कॅल्क्युलेटर वापरा, सहज काढा, कसंही काढा, काहीही लफडं करा, तुम्हाला त्याचं उत्तर काही करून काढता येत नाही, अशा संख्यांना काय म्हणतात? नॉन रिअल नंबर. म्हणजे काय? अवास्तव संख्या. अवास्तव संख्या. हे तुमचे 4 पॉइंट जर क्लिअर झाले तर बाकी सगळं काही तुमचं क्लिअर आहे. ठीक आहे. आता काही महत्वाचे टाईप राहिलेले आहेत, जसं की संयुक्त संख्या आहे. ठीक आहे. बाकी जे पण राहिले असेल ते मी तुमचं उद्या कव्हर करून घेईल. तुमचं बाकी जे पण महत्वाचे आता इथून पुढे जे मी घेणार आहे ते परीक्षा ओरिएंटेड असणार आहे. त्यामुळे कोणीही पुढचा पण क्लास बुडू नका. उद्या मी चांगले चांगले प्रश्न आलेले जे परीक्षेला पडलेले आहेत ते सगळे प्रश्न तुमच्यासाठी मी आणून देईल. फक्त कोणीही बुडवू नका. ठीक आहे. चला, आता सर्वांना कळलं का? मला एकदा सांगा. आता सर्वांचं क्लिअर झालं? सर्वांचं पॉइंट क्लिअर झाला असेल तर एकदा येस म्हणून कमेंट करा. चला, जर पॉइंट तुमचा क्लिअर झाला असेल तर एकदा येस म्हणून कमेंट करा. नसेल तर मी ही पीडीएफ टाकून देईल, तुम्ही पीडीएफ बघून घ्या. ठीक आहे. चला, आता मी तुम्हाला काल एक होमवर्क सांगितला होता, तो होमवर्क कोणता होता मला सांगा. चलो, होमवर्क तुम्हाला होता 1 पासून 30 पर्यंत तुम्हाला वर्ग पाठ करायचे होते आणि वर्गमूळ पाठ करायचे होते आणि क्यूब आणि क्यूब रूट पाठ करायचे होते. ठीक आहे. शाबाश, व्हेरी गुड. सर्वांना कळलेलं आहे. तर आपण काय करूया मित्रांनो, या ठिकाणी आज थांबूया. थोड्याच वेळात म्हणजे बरोबर 8 वाजता तुमचा जीकेचा विज्ञानवरचा लेक्चर सुरू होईल. उद्या मात्र आपण चांगले चांगले प्रश्न घेऊया. तुमच्या सगळ्या जे पोलीस भरती मला विचारणारे किंवा विशेष करून आपले जे सगळ्याच एक्झामला उपयोगी पडतील असे मी प्रश्न आणेल. उद्या मात्र कोणीही बुडू नका. जबरदस्त लेक्चर असणार आहे. सर्वांनी काय करायचं? लक्ष क्रिया अकॅडमी सोलापूर हे आपलं ऍप्लिकेशन आहे. तुम्हाला लिंक पण माहिती आहे. सर्वजण त्या ठिकाणी डाउनलोड देखील केलं असेल. नसेल डाउनलोड केलं तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, बघून घ्या, डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.